नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? काल तुम्ही बघितलं असेलच की जी आपली निक्कीताई आहे ती कशी महिला कार्ड वगैरे खेळत असते, महिलांच्या याच्याबद्दल चांगलं चांगलं बोलत असते. तीच निक्की आज कशी वागते ते आज बघूया बिग बॉसचा 20वा एपिसोड. तर मित्रांनो, काल तुम्ही बघितलं असेल की फ्रेंच फ्राईजचा हा टास्क चालू होणार असतो. निखिलकडे सगळ्यात जास्त यांनी फ्रेंच फ्राईज दिलेले असतात, कारण निखिलला त्यांनी कॅप्टनचा उमेदवार च्या दृष्टीने बघत असतात. सूरजकडे कमी असतात आणि घनश्याम, निक्की, अरबाज आणि जान्हवी हे एक ॲज अ ग्रुप म्हणून खेळायचे ठरवतात. यामध्ये योगिता असती, ती सेपरेट असती. यामध्ये जान्हवी आणि निक्की या दोघी आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत आणि तो छोटा टमटम घनश्याम हे अरबाजकडे देतात. अरबाज धरून बसतो आणि ते पूर्णपणे अटॅक त्या दोघी ज्या आहेत त्या जान्हवीवर योगितावर करतात. यामध्ये काल तुम्ही बघितलं असेल त्यांनी महिला वगैरे यांच्याबद्दल कार्ड भरपूर तिनं खेळलं. आज त्याच्या बरोबर विरुद्ध होतं, म्हणजे अतिशय वाईटरित्या योगिताला जे आहे त्याचे ड्रेस खेचणं, ड्रेस ओढणं, तिला तिच्या बरोबर हाणामारीच करणं, अत्याचार केल्यासारखं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. हे नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवतात ते ॲज एक गेम म्हणून. हा असले कसले गेम असतात ते तर मला काही समजत नाहीये. म्हणजे हे बघताना सुद्धा आपल्याला चुकीचं वाटतं की नक्की चाललंय तरी काय. यांच्याकडे दुसरे गेम नाही आहेत का ज्यामध्ये ते चांगलं दाखवू शकतील की असा सुद्धा गेम खेळता येतो वगैरे. ते हे अतिशय फालतू. यामध्ये योगिताला म्हणजे सगळेजण वरनं सांगत असतात की तू पण चांगलं खेळ. खरं ह्यांनी ड्रेस तुम्ही बघितले असतील की एपिसोडमध्ये बघा की किती छोटे कपडे वापरलेले असतात. तिने एकदा जरी ओढलं तरी काही घाण दिसू शकतं. योगिता खरंच वाघीण आहे. तिनं खूप चांगलं केलं. तिनं खूप उत्तमरित्या हा खेळ खेळला. इकडं सूरज सुद्धा अरबाजच्या विरोधात गेलेला आहे. अरबाज खरं दादागिरी करतो, माझ्या अंगाला हात लावायचा नाही, इथं आलास तर बघ, असंच करीन तसंच करीन. बोलीगत पूर्णपणे शांत आहे. तो म्हणतो नाही, माझा फक्त त्या संबंध फ्रेंच फ्राईजचे, बाकी तुमच्याशी मी तुम्हाला हात पण लावणार नाही, तुम्हाला काही करणार पण नाही. परंतु अरबाज, निक्की त्याच्यावर दादागिरी करतात, तू इथं यायचं नाही, असं नाही तसं नाही. रितेश देशमुख ह्यावर बोलणार पण नाहीत असं मला वाटतं, कारण ते नुसतं मुळूमुळ ते एक गेमचा भाग म्हणून. जान्हवी आणि निक्की हे योगिताशी पूर्णपणे क्रूरपणे वागत असतात. तिचं म्हणजे तिला अक्षरशः लोळवतात. योगिता खरं या दोघींना पुरून उरते. ती उत्तम असा गेम खेळते. यामध्ये जो आहे गद्दार वैभवची भाषा अतिशय गलिच्छ असते. तो म्हणतो इकडं फाडा तिकडं फाडा, असं धरा तसं करा. बाकीचे खरं प्रोत्साहन देत असतात, खरं असली गलिच्छ भाषा वापरत नसतात. यामध्ये सूरज आणि अरबाज यांचं चालू असतं ते छोटं टमटम मध्ये मध्ये करत असतं, हात लावायचा नाही, असं करायचं नाही. बाबा, सूरजनं नुसतं एक थप्पड जरी मारली तरी तू तिकडं तुझं कुठलं ते गाव आहे ना तिकडं जाऊन पडशील आणि मग तिथं जाऊन तू सरपंचाला पाड आणि आमदाराला पाड वगैरे. तर अरबाजची दादागिरी पूर्णपणे दिसते. हे बिग बॉसला दिसत नाही का? मला हे समजतच नाही. तू माझ्या इथं यायचं नाही, हात लावायचा नाही. तो अक्षरशः त्याचा गळा पकडतो. कुठं जातं काय जातं हे समजत नाही. अभिजित बरेच वेळा सांगतो की हे पूर्णपणे चुकीचं वागतोय. खरं ह्याच्यावर काय रितेश देशमुख मुळू बोलणार आणि हे करणार, कारण रितेश देशमुखला कधी ना कधी तर यांचे पुढं मागं पाय धरावे लागणार कुठं तर मॉडेलिंग आणि याच्यासाठी. यामध्ये बजर वाजतो, गेम थांबतो. यामध्ये या राऊंडमध्ये घनश्याम आणि योगिता बाहेर पडतात, कारण त्यांच्याकडे फ्रेंच फ्राईज हे कमी असतात. आता पुढचा राऊंड चालू होणार असतो, त्यामुळे चर्चा चालू होते की नक्की कुणाकडे फ्रेंच फ्राईज जास्त द्यायचे कमी द्यायचे. यामध्ये निखिलकडे 5, सूरजकडे 4, अरबाजकडे 3, निक्कीकडे 2 आणि जान्हवीकडे 1 असे हे फ्रेंच फ्राईज दिलेले असतात. परत तुम्हाला आता वेगळं सांगायची काही गरज नाही. हे ग्रुपमध्ये खेळणार आहेत, त्यामुळं हे जे निक्की, अरबाज आणि जान्हवी असतात ते त्यांचे फ्रेंच फ्राईज हे सोफ्याच्या खाली नेऊन ठेवतात. हे त्याच्यावर बसतात, म्हणजे कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवतात. ते तुम्ही बघू शकता की कसं कुठं आत नेऊन ठेवतात ते. आणि यावरनं चालू होते आता वादावादी. आणि अरबाज, निक्की, जान्हवी यांची दादागिरी, महिला कार्ड काढणे, त्यानंतर सूरज कसा चुकीचा आहे हे समाजासमोर दाखवणे. या सगळ्यामध्ये जान्हवीचं लायकी काढणे, अतिशय गलिच्छ बोलणे दुसऱ्याबद्दल आणि स्वतःची हे सगळं बोलून दुसऱ्याला वाईट साईड बोलून स्वतःची लायकी सिद्ध करणे हे दाखवणं चालूच असतं. ते बघितलं ना की अक्षरशः डोकं फिरतं आपलं, की म्हणजे ही काय बाई आहे, अशा बायका कशा असू शकतात. तर अशी बायको म्हणून कुणालाही मिळू नये ही ईश्वरचरणी प्रार्थना. नाहीतर त्या नवऱ्याचं काही खरं नाही.
आता यामध्ये गेम चालू होतो, हे बसलेले असतात. त्यामध्ये सूरज जो असतो तो अतिशय उत्तमरित्या खेळत असतो. तो सांगतो, मी तुम्हाला हात लावणार नाही, तुम्हाला मी काही करणार नाही, मी फक्त जे फ्रेंच फ्राईज आहेत त्याच्यावर हे करणार. यामध्ये अरबाजचं लाथा मारणं हे सगळं चालू असतं, हे तुम्ही पूर्णपणे बघू शकता. अनेकांना वाटतं की हा गेम आहे, सूरजला तुम्ही फक्त सिंपती देता वगैरे असं तसं. तर असं काही नाहीये. तुम्ही सिक्वेन्स बघू शकता की कुणी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे आणि कोण कुणाला फिजिकल होते आणि कोण कुणाला मारतंय. यामध्ये निक्की लगेच हे काढती, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे बघा, तो किती हे आहे, आमच्यावर हात टाकायला लागलाय. अहो तुम्ही ताई बोलताय एक नॅशनल टेलिव्हिजनवर, तर बोलताना जरा थोडं भान राखून बोला. हा सगळेजण बघतायत, फॅमिली शो आहे असं म्हणता तुम्ही, फॅमिलीवाले बघत असतात. तर हात टाकणं वगैरे हे करतील का कोण? कुठलाही माणूस करेल का? आणि कशासाठी करेल हे? या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत का? आणि हे तुम्ही महिला कार्ड काढता आणि 5 मिनिटानं तुम्ही जेव्हा गेमच्या बाहेर येता तेव्हा तुम्ही त्याची अवकात काढायला लागता, त्याची लायकी काढायला लागता. किंवा मग पुरुष कार्ड पण पाहिजे लो, खरं पुरुष कार्ड आपल्याकडे नाहीये. यावरून बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की सूरज जो आहे, मी कमेंट्स वगैरे वाचल्या की सूरज खूपच अग्रेसिव्ह झालेला आहे. तर अग्रेसिव्ह नाहीये, तो डिफेन्स मोडच आहे. अग्रेसिव्ह कशाला म्हणतात माहितीये का? जो अरबाज करतो ना, की समोरच्यानं काही केलं नसताना त्याच्या अंगावर जाऊन जाणे, दाखव आपल्या अंगात किती हिंमत आहे, आपल्या शक्तीच्या जोरावर बऱ्याच गोष्टी करणे, आदळआपट करणे, ह्याला अग्रेसिव्ह म्हणतात. सूरज कुठेही अग्रेसिव्ह झालेला नव्हता, तो त्याचं काम करत होता, गेम खेळत होता. आणि जेव्हा त्याच्या अंगावर येतं, त्याच्या जीवावर येतं, तेव्हा तो उड्या मारत होता, त्यातनं सुटका करायचा प्रयत्न करत होता. याला डिफेन्सच म्हणतात. अग्रेसिव्हनेस हा कधी असतो, जेव्हा तो जे स्वतःहून जेव्हा कुठली एखादी ऍक्ट केली जाते, समोरच्यावर मारहाण केली जाते किंवा केली जाते, तर त्याला अग्रेसिव्ह म्हणतात. आणि दुसरा जर आपल्यावर अग्रेसिव्ह होऊन आलेला असेल आणि जर त्याचा डिफेन्स करत असेल, मग त्याच्या डिफेन्स मोडमध्ये काही जरी झालं तर त्याला डिफेन्सच म्हणतात, त्याला अग्रेसिव्ह म्हणत नाही. वैभव इकडं म्हणत असतो टीम बीला, तुम्ही चुकीचं प्रोत्साहन देत आहात, सूरजला तुम्ही समजायला पाहिजे, सूरजच्या गोष्टी हे करायला पाहिजेत. मग अरबाज वैभव यांना या गोष्टी समजत नाहीत का? तुम्ही पावडरी खाऊन तुमची बॉडी एवढी केलेली आहे आणि त्या जीवावर तुम्ही एखाद्या कमकुवत माणसाला, तुम्ही समजत असलेल्या कमकुवत माणसाला तुम्ही हे करत आहात, मारत आहात किंवा त्याच्या त्याच्या ताकदीवर तुम्ही शंका उत्पन्न करून त्याचा तुम्ही जवळपास जीव घेत आहात. तर ती माणसं काय करणार? ते सुद्धा जीव तुमचा घेऊ शकतात. हा एक सामान्य घरातनं आलेला माणूस आहे. हा सुद्धा तुमच्यावर जे आहे ना, तुम्ही बघू शकता की अरबाजच्या ढुंगणातून अक्षरशः धूर निघालेला आहे. असं सूरजनं कार्य केलेलं आहे. अरबाज, निक्की, जान्हवी यांच्या या गलिच्छ अशा वागण्यावर रितेश देशमुख काही बोलणार नाहीत, ते मुळू बोलणार. यासाठी महेश मांजरेकर यांची खरंच गरज आहे. ते यांना यांची लायकी दाखवून देतील की तुमचं फिल्म इंडस्ट्रीतलं महत्त्व किती आहे आणि तुम्ही कुठल्या स्टेटसला आहात ते. खरं रितेश देशमुख हे असलं काहीच करू शकत नाही, या बाबतीत ते पूर्णपणे फेल आहेत. या राऊंडमध्ये असं होतं, सूरज आणि जो निखिल आहे हे बाहेर पडतात कारण यांच्याकडे फ्रेंच फ्राईज कमी असतात. अरबाज, निक्की यांनी ही दादागिरी करून आणि वेगवेगळी कार्ड काढून हे यामध्ये मिळवलेलं असतं. खरं सूरजनं खरंच धूर काढलेला आहे. सूरज उत्तम खेळलेला आहे. आपला गुलिगत भाऊ जिंकलेलाच आहे. लोकांचं मन त्याने जिंकलेलं आणि हा त्याच्यासाठीच बिग बॉस शो लोक बघत आहेत. पुढच्या राऊंडला असंच होतं, हे तिघ जण असतात, मजामध्ये करतात आणि अरबाजला कॅप्टन करतात. यावर रितेश देशमुख बोलतील की तुम्ही फुकटमध्ये अरबाजला कॅप्टन्सी दिली वगैरे. बघूया, हे अपेक्षित आहे. अशा रीतीने अरबाज कॅप्टन होतो. अरबाजचं सगळेजण कौतुक करतात, अरबाजला कॅप्टन्सी रूममध्ये घेऊन जातात, म्हणजे त्यांच्या बाजूचे. इकडं सूरज सांगत असतो वर्षावकरांना की माझा गावठी पॅटर्न आहे, माझा चांगला आहे, कारण मी मुलींना कुठल्या हात लावणार नाही किंवा असं कुठलं हे करणार नाही. आणि मी अक्षरशः त्याला फक्त माझ्या मानेवर त्याला उचलला. ते तुम्हाला कळतंच की सूरजने किती ताकद लावली आहे. अरबाज म्हणत असतो मी ताकद लावलेली नाहीये पुढं, परंतु आपल्याला कळतं की अरबाजने ताकद लावलेली असते, शिराज्या ताणलेले असतात ना, त्याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं. आता अरबाज कॅप्टन झालेला आहे म्हणून पॅडी जे आहेत ते निक्कीला टॉन्ट मारतात, म्हणतात की आता तरी सामान वगैरे उचल. तर निक्की लगेच म्हणते हो आता मी उचलणार, माझा मित्रच झालेला आहे त्यामुळे मी चांगलं वागणार, मी असं करणार. मला हेच समजत नाही, मग कॅप्टन बनवतात कशाला? किंवा हे असंच जर प्रत्येकजण रूल तोडणार असेल किंवा हे वागणार, हा रूल तोडा, खरं एकानंच तोडायचा वगैरे हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि असं बोलणे मी कॅप्टनला मानत नाही, मी बिग बॉसला मानत नाही, मी होस्टला मानत नाही, त्याला अर्थ तरी काय? आपल्या टीम बी बद्दल आता तुम्हाला कळालं असेलच. एक कमेंट पास करणे आणि चर्चा करणे, अतिशय उत्तम भारी चर्चा करतात, जशा चावडीवर चर्चा चालू असतात तसंच.
ते लफड्यांबद्दल त्यांची चर्चा चालू असते. लफडी म्हणजे आता तुम्हाला कळाली असतीलच, अरबाज आणि निक्की आणि इरिना आणि वैभव यांचं या शो पुरती चालू आहेत. बाहेर असतात ते वेगळे असतात. मग पॅडी म्हणतात की यातलं कोणाचं जरी लग्न ठरलं मला पत्रिका दे, मी येतोच लग्नाला वगैरे असं तसं. अभिजित म्हणतो हे सगळं फुटेजसाठी करतायत आणि यामध्ये काही अर्थ नाहीये. हा, हे सगळ्या लोकांना कळतं हे फुटेजसाठी करतायत. तर मला एक तेच समजत नाही, बाहेर तुम्ही कोणाला तर कमिटेड आहेत आणि आत तुमची लफडी, म्हणजे हे बघताना सुद्धा लोकांना खरं वाटतं ना. किती चुकीचं दिसतंय ते. अभिजित जो आहे तो उत्तम बोलत असतो. तो म्हणत असतो की आपण डोकं लावून खेळायला पाहिजे. आपलं व्हायला लागलं की आपण डोकं लावत नाही, तो तसा प्लॅन इम्प्लिमेंट करत नाही. आपलं जे आहे ते मध्येच इकडं तिकडं खटकतं. इकडं अंकिता आणि निक्की यांची स्वयंपाक करण्यावरनं वादावादी चालू असते. मी जर गॅसपाशी उभी आहे तर दुसऱ्यांना उभं राहायचं नाही, काम करायचं नाही. यामध्ये इकडं परत अरबाज सांगत असतो निखिलला की आज वॉशरूम धुवायची जबाबदारी कोणाची आहे ते तुम्ही बघा, त्याप्रमाणे आर्याबरोबर तू बोल आणि कॅप्टन्स रूम आणि हे वॉशरूम क्लीन करून घे. मग तो आपला अगदी साध्या भाषेत, माझा काही प्रॉब्लेम नाही, मी एकदा आर्याशी बोलून बघतो आणि मग त्यावर आपण ठरवतो वगैरे असं त्याचं बोलणं होतं. तो आर्याला जाऊन सांगतो. आर्या म्हणते मला काय प्रॉब्लेम नाही. आर्या जे काय असेल ते वॉशरूम्स वगैरे धुवायला तयार होते. निखिलला वाटत असतं की काहीतरी वेगळा मॅटर होईल, आपलं महत्व वगैरे निर्माण होईल. खरं असं काही होत नाही आणि या वॉशरूम धुवाधुवीवर पडदा पडतो. आपली टीम बी जी आहे ती पिकनिक स्पॉटवर बसलेली आहे. पिकनिक त्यांचं चालू आहे. अशा वेळी जान्हवी त्यांना फ्रूट बास्केट आणून देते आणि त्यावरनं चर्चा रंगतात की फ्रूट बास्केट आणून दिलेस तर प्लेट पण आणून दे, सुरी पण आणून दे, मीठ पण आणून दे, चाट मसाला पण आणून दे. म्हणजे बिग बॉसनं पाठवलेली आहे जान्हवी. जान्हवी सुद्धा त्यांची मजा घ्यायचा प्रयत्न करते. तर हे सुद्धा तिची मजा घेतात आणि यामध्ये वर्षा उसगावकर आणि अभिजित सावंत जे आहेत ते लगेच उठून तिथनं निघून जातात. त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन होतात, म्हणजे टीम अरबाज निक्की वगैरे त्यांच्या. यामध्ये अंकिता चांगलं बोलते. अंकिता म्हणते की बघा, हे कसे संकट काळात पहिल्यांदा जे उठून जाणारे लोक असतात तेच ही दोघं जण आहेत. मला पण सुद्धा हे पटलं नाही. वर्षा उसगावकर आणि अभिजित सावंत यांनी लगेच तिथनं उठून जाणं आणि जे काय असेल ते. पॅडी म्हणतात नाही, आपण जे असेल ते नेटानं पार पडायचं आणि व्यवस्थितपणे पार पडायचं. बघूया आता यांचा नेट जो आहे हा कितपत टिकतो पुढे या प्रवासात. डीपी याच्यावर तेच म्हणतात की आमचा जर पिकनिक स्पॉट आहे, म्हणजे आमच्या टीम बी, अंकिता, डीपी, योगिता आहेत, पॅडी आहेत, तरी सूरज आहे, आमचा जर हा पिकनिक स्पॉट आहे तर समोर जे काही लफडं चालू आहे, म्हणजे अरबाज निक्की यांचं जे काही नेहमीसारखं हा चोळाचोळी चालू असते, हात चोळाचोळी, तर ते जे प्रकरण चालू आहे ह्याला काय म्हणायचं. तर तो म्हणतो की यांचं काय, मग हनीमून चालू आहे ना. बरोबर आहे, डीपी म्हणतो ते बरोबर आहे, यात काही चूक नाही आहे. इकडं इरिना आणि वैभवचं चालू आहे, इकडं अरबाज आणि निक्कीचं चालू आहे. आणि आता यामध्ये हे असं सगळं पिकनिक, हनीमून इकडं दोन्ही झाल्यावर बिग बॉसचा पुढचा एक टास्क येतो, गेम येतो, तो म्हणजे फोनवर बोलण्याचा. आता हे फोनवर कुणाबरोबर बोलायचं आहे ते बघूया. हा जो गेम आहे, हा जे काही फोनवर बोलण्याचा आहे, यामध्ये ज्या व्यक्ती आता तुमच्या बरोबर नाहीत, घरातल्या किंवा जे कोणी असतील, म्हणजे अस्तित्वात नाहीत, या पृथ्वी तलावर नाहीत, तर अशा व्यक्तींशी तुम्ही बोलायचं आहे आणि तुमचं मन मोकळं करायचं आहे. मग कोणी आईशी बोलतं, कोण वडिलांशी बोलतं, तर कोण भाऊ बहिणींशी बोलतं, असं हे यामध्ये दाखवलेलं आहे. यामध्ये टीम बी जी आहे ती अरबाज, निक्की वगैरे बोलत नाहीत. ते म्हणतात की आम्हाला यामध्ये जे आहे ते वीक व्हायचं नाही आहे, हे आपल्याला वीक करायचंच आहे, इमोशनल करणार आहे आणि यामध्ये आपण वीक पडू वगैरे. तर यांचं म्हणणं आहे आपण स्ट्रॉंग राहायचं. तर तुम्ही कसले मग आला कलाकार, किंवा तुम्ही कसले धीट आला, कुठल्या इमोशनल कुठं थांबवायच्या, कुठल्या खेळात कुठलं धीटपणा घ्यायचा, या गोष्टी तुम्हाला समजतच नाहीत, तर तुम्ही कसले. तर अशाप्रमाणे निक्की, अरबाज जे काय आहेत ते बोलत नाहीत. तर सूरज, वर्षा उसगावकर, जान्हवी, अंकिता, अभिजित सावंत हे जे आहेत ते फोनवर बोलतात, आपलं मन मोकळं करतात आणि अतिशय उत्तमरित्या हा स्क्रिप्टेड जो शो आहे, स्क्रिप्टेड बोलणं जे आहे हे सर्वांचं पार पडतं. यामध्ये फक्त वर्षा उसगावकर यांची ॲक्टिंग जी असते ती उत्तम असते, बाकीच्या कोणाला तशी ती ॲक्टिंग जमत नाही. इतर वेळी न बोलणारा सूरज स्पष्टपणे कसा काय एवढं कंटिन्युअस बोलू शकतो, यावरून अनेक लोकांनी म्हणतात की हा पूर्णपणे शो स्क्रिप्टेड आहे, कोणीतरी मागणं प्रॉम्प्टिंग केलेलं आहे. हो, बरोबर आहे. या अशा थोड्या इमोशनल गोष्टी दाखवल्याशिवाय शो चालणार तरी कसा. बघूया आता 21व्या एपिसोडमध्ये नक्की होतंय तरी काय.